रमाताई, आपल्या चिऊला कोणत्या शाळेत घालायचं ठरवले? अहो शामूदादा, चिऊला शहरातील इंग्रजी शाळेत टाकायचे आहे. ताई, शहरातल्या शाळेत का? इथल्या मराठी शाळेत का नाही? दादा, शहरातल्या शाळेतील मजा काही औरच. मुले सूटबूटमध्ये राहतात, भारी दप्तर, भारी इमारत असते आणि मुलांना पोहोचवण्यासाठी नेण्यासाठी बसची सोय असते. मुलांना इंग्रजी सीबीएसईचे शिक्षण मिळते. इतकं सर्व काही मिळत असताना मुलं शहरातल्या शाळेत का नाही घालायची? म्हणून मी ठरवले, मुलांना शहरातल्या शाळेतच घालायचं. रमाताई, ऐका, या सर्व सोयी आता मराठी शाळेत मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा आता आपले रूप पालटत आहेत. आपली टाकळीची मराठी शाळा बघा ना. निसर्गरम्य वातावरण, मोफत गणवेश बूट, मोफत पाठ्यपुस्तके, सीबीएसई पॅटर्नचे शिक्षण, मध्यान्ह भोजन योजना, मॅथ बी, स्पेलिंग बी सारख्या परीक्षांचे आयोजन, मुलांच्या भावनिक व बौद्धिक विकासासाठी विविध उपक्रमांची योजना येथील गुणवंत व अनुभवी शिक्षक करतात. याची दखल वृत्तपत्रांनीही घेतली आहे. हे सारे याच शाळेत मिळते. मग मला सांगा, शहरातल्या शाळेत मुलं का घालायची? हेच पैसे मुलांच्या नावावर बँकेत ठेवू व त्यांच्या उच्च शिक्षणासाठी सोय करून ठेवूया. खरंच शामूदादा, मला पटले. मीही माझ्या चिऊला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी येथेच दाखल करणार व इतरांनाही सांगणार, आमची शाळा जिल्हा परिषद टाकळी शाळा. मग काय, आपणही आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या टाकळी शाळेत घालणार ना? मग त्वरित करा, प्रवेश चालू. प्रवेशासाठी आजच जिल्हा परिषद टाकळी शाळा येथे संपर्क करा. माझी शाळा, माझा अभिमान.